लग्नानंतर नवऱ्याला सुपारी देऊन संपवण्याची मालिका सुरूच असताना आता आणखी एक धक्कादायक घटना सांगलीत घडली। शरीर संबंधांमधील भीतीतून वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून संपवल्याची धक्कादायक घटना कुपवाडमध्ये घडली। मध्यरात्री झोपेतच डोक्यात घाव झाल्याने प्रतिकार करण्यासाठी सुद्धा संधी मिळाली नाही। अनिल तानाजी लोखंडे, वय 53, राहणार प्रकाशनगर, कुपवाड असे मृताचे नाव आहे। कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका अनिल लोखंडे, वय 27, हिला अटक केली आहे। दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल लोखंडे गवंडी काम करीत होते। पहिली पत्नी वैशालीचे 2 वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे। अनिल यांना काजल व शिवानी या 2 मुली असून त्यांची लग्न झाली आहेत। त्यामुळे अनिल लोखंडे हे एकटेच घरी राहत होते। जेवणाचे हाल होत असल्यामुळे दुसरे लग्न वडी तालुका, खटाव, जिल्हा सातारा येथील राधिकाशी झाले। दोघांचा विवाह मे 23 रोजी मंदिरात झाला होता। अनिल व राधिका यांचे लग्न होऊन 18 दिवस झाले। जून 10 रोजी वटपौर्णिमेनिमित्त राधिकाला मावस भावाच्या घरी अनिल लोखंडे यांनी सोडले। रात्री 9:30च्या सुमारास अनिल राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले। दोघेही रात्री घरी पोहोचले। राधिकाला शरीर संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती, परंतु शरीर संबंध ठेवण्यासाठी अनिल बोलत होते। मंगळवारी अनिल शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडतील या विचारानं राधिकाला भीती वाटू लागली। त्या कारणावरून दोघांत वाद झाला। वादानंतर अनिल झोपी गेले। त्यावेळी पाणी पिण्यास किचन रूम मध्ये जाण्याचे नाटक करून राधिकाने येताना कुऱ्हाड आणली। त्यानंतर अनिल यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा खून केला। दरम्यान राधिकाला जन्मापासून गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे मुलबाळ होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते। अनिल यांनाही ही माहिती देण्यात आली होती। सोमवारी पती अनिल यांनी शरीर संबंध ठेवण्यास सांगितले होते, तेव्हा राधिकाने नकार दिला होता। संबंध ठेवण्यास विरोध केला होता। मंगळवारी ते शरीर संबंध ठेवतील अशी राधिकाला भीती वाटत होती। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला। अखेर तिने याच भीतीतून डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला।